नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी संग्रह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बीड जिल्ह्यामधीलच गेवराई तालुक्यामधील मादळमई गावामधील बाळासाहेब सोपनराव गावडे यांच्या सीताफळाच्या प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत. आणि मित्रांनो, आपल्या माहितीस्तव मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे शेतकरी आहेत ते स्वतः जिल्हा परिषद शिक्षक असून त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने त्यांच्या शेतीकडे लक्ष दिलं आहे आणि काय त्यांचा अनुभव आहे, तसेच मार्केटचा त्यांचा जो अनुभव आहे सीताफळ विक्रीबद्दलचा, तो सुद्धा आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि कशा पद्धतीने त्यांनी या बागेची लागवड केली आहे याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार सर, कृषी संग्रह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नमस्कार तर सर, तुमची वैयक्तिक माहिती आम्हाला सांग. सर. माझं नाव बाळासाहेब सोपनराव गावडे आहे. मी प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषदला आणि साईड व्यवसाय म्हणून मी शेती करतो. साईड बिझनेस म्हणून सर शेती करत आहेत आणि स्वतः जिल्हा परिषद शिक्षक सुद्धा आहेत. सर, तुम्हाला पहिला प्रश्न आमचा असा आहे की आपण सीताफळीच्या प्लॉटची लागवड कधी केली आहे? आम्ही सीताफळाची लागवड जवळजवळ 2019ला केलेली आहे. सीताफळ हे NMK गोल्डन या प्रकारची लागवड केलेली आहे. NMK गोल्डन जातीचं सीताफळाची तुम्ही लागवड केली आहे. आणि यामध्ये आपण सीताफळाची लागवड केल्यानंतर सुरुवातीला ज्याला जो कालावधी लागतो फळ येण्यासाठी, तर त्यामध्ये जे आंतरपीक घेतात, तर आपण आंतरपीक काय घेतले? सीताफळ लागवड केल्यानंतर आम्ही सुरुवातीला अद्रक या पिकाचं आंतरपीक घेतलं होतं आणि सध्या आमच्या इकडे ज्वारी पेरलेली आहे सीताफळामध्ये. आणि सर, आपलं जे प्लॉट गेला आहे, तर याच्या अगोदर कधी गेला आपला प्लॉट सीताफळाचा? मागच्या वर्षी सीताफळ 3 वर्षाचे झाले त्यावेळेस थोडेफार प्रमाणामध्ये आम्हाला सीताफळ आले होते. यावर्षी आम्ही 2दा प्लॉट विक्री केलेली आहे. 2 वेळेस सरांनी मागच्या वर्षी सुद्धा दरवर्षी, आता दरवर्षीप्रमाणे याला फळ येणार आहे. आणि मागच्या वर्षी सुद्धा सरांनी प्लॉट विक्री केला आहे. फळ त्याचं चांगल्या प्रकारे त्यांनी विक्री केलं आहे. आणि सर, आपल्याला दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे फळबाग हे आपले सीताफळ लागवड केली आहे, याला खतं कोणत्या प्रकारची वापरली तुम्ही? ज्यावेळेस आम्ही सीताफळ लागवड केली होती त्यावेळेस आम्ही सुरुवातीला शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला. सीताफळाच्या झाडाच्या भोवती आम्ही आळे करून बाजूने शेणखत टाकले व नंतर यावर्षी रासायनिक खताचा वापर केला. आणि तुम्ही जे खत टाकले सीताफळांना, तुम्ही जे खत व्यवस्थापन केलं आहे ते डायरेक्ट आळे पद्धतीनेच केलं आहे की दुसरी काही पद्धत अजून केली त्यामध्ये? नाही, आळे पद्धतीने छान प्रकारे सीताफळाला झाडाला व्यवस्थित व्यवस्थापन होतं. आळे खत पुरवठा थोडक्यात चांगल्या प्रकारे आळे पद्धतीने होतो असं सरांचं म्हणणं आहे. तर सर, आपण जे पाणी व्यवस्थापन केलंय, तर पाणी कशा पद्धतीने तुम्ही याला दिले? आमच्याकडे ड्रीप पद्धती आहे, ठिबक सिंचन आहे. ठिबक सिंचनाद्वारे आम्ही सीताफळाच्या झाडांना पाणी देतो. पाणीसुद्धा कमी प्रमाणामध्ये लागते आणि झाडसुद्धा व्यवस्थित येते. सरांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की ठिबकद्वारे आपण आपल्या कुठल्याही पिकांना पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे पाणीसुद्धा फळांना, झाडांना योग्य पद्धतीने पोहोचते आणि पाणीसुद्धा यासाठी कमी लागते. जर तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमची विहीर जी असेल तिथं पाणी कमी असेल तर अशा पद्धतीने आपण पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो. तर सर, आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जी सीताफळाची लागवड केली, तर हे किती एकरमध्ये प्लॉट आहे तुमचा? हा सीताफळाचा प्लॉट जवळजवळ 1 एकरचा आहे आणि जवळजवळ 300 झाडं या प्लॉटमध्ये आहेत. 300 झाडं. आणि हे जे तुम्ही रोपं आणलेले ते कुठून आले? नर्सरी वगैरे काय त्याचं? बेंटाकलीला नर्सरी आहे, त्या ठिकाणाहून आम्ही रोप आणलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तिथं नर्सरीमध्ये तुम्ही रोपं आणलेली आहेत. आणि तुमच्या लक्षात असं असेल की किती रुपयांना तुम्ही रोपं आणलेली, काय त्याचा खर्च किती आला होता? 2019ला 40 रुपयेप्रमाणे आम्ही रोप आणलं होतं. जवळजवळ 10-12 हजार रुपये आम्हाला रोपाला खर्च आलता. सीताफळ लागवडीसाठी जास्त खर्च काही येत नाही आणि चांगल्या प्रकारे आपल्याला
उत्पादनाचा मार्ग सीताफळाद्वारे आपल्याला मिळू शकतो. आणि तुम्ही जे सीताफळाची लागवड केली तर किती फुटाचं अंतर राखून आपण लागवड केली? 2 झाडामध्ये जवळजवळ 8 फुटाचं अंतर आहे आणि 2 ओळीमध्ये आपण 16 फुटाचं अंतर घेतलेलं आहे. परंतु माझं शेतकऱ्यांना असं सांगणं आहे, 2 झाडामध्ये 8 फूट न घेता 10 फूट अंतर घ्यायला हवं. कारण भविष्यामध्ये झाडाची वाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि वाढीसाठी चांगला स्कोप मिळू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, सरांचं असं म्हणणं आहे की आपण जे फळबाग लागवड करण्यासाठी सीताफळ लागवड करण्यासाठी जे अंतर घेत असतो ते जे कमी घेत असतो, तर सरांचं म्हणणं असं आहे की नंतर झाडाची खूप चांगल्या प्रकारे वाढ झाल्यानंतर त्याला फळही खूप चांगल्या प्रकारे लागतात. त्यासाठी अंतर थोड्या प्रमाणात आपल्याला वाढून घ्यायला पण हे असेल सरांचं म्हणणं आहे. तर सर, हे तुम्ही जे सीताफळाच्या प्लॉटची लागवड केली आहे आणि त्याच्यानंतर जे पीक आलेलं आहे, तर तुम्ही ते कशा पद्धतीने विक्री केलं आहे, मार्केटचा अनुभव तुमचा सांगा थोडक्यात. या ठिकाणी प्लॉटच्या ठिकाणीच व्यापारी आपल्याकडे येतात आणि आपला बाग ठरवून ते घेऊन जातात. आम्ही किलोप्रमाणे फळाची विक्री केलेली आहे आणि जागेवरून ते बॉक्स वगैरे भरून घेऊन जातात. तर जागेवरून ते बॉक्स वगैरे भरून घेऊन जातात आणि आपल्याला जे प्लॉटला जो खर्च आलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही एकूण खर्च आम्हाला सांगू शकाल? होय, प्लॉटला खर्च साधारण सुरुवातीला रोप वगैरे लागवड व तसेच शेणखत वगैरे असा जास्तीचा खर्च येत नाही. एकरी तुम्ही जास्तीत जास्त 30-35 हजार रुपये खर्च जास्तीत जास्त सुरुवातीला धरू शकता. तर 30-35 हजार रुपये खर्च आपण एकरी सीताफळ लागवडीसाठी धरू शकतो. आणि सर, यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी, मागच्या वर्षी जे तुम्ही फळबाग गेली म्हणता तुम्ही विक्री केलेला आहे, तर पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न किती रुपयापर्यंत मिळाले नाही? मागच्या वर्षी आपण बाग धरला नव्हता, परंतु फळं तर भरपूर आले होते. त्यामुळे आम्ही फळाची विक्री केली. आम्हाला पहिल्या वर्षी म्हणजे 3रं वर्ष होतं, 50,000 रुपयाचे मागच्या वर्षी फळं गेले आमचे मागच्या वर्षी. आणि या वर्षी आमचा जवळजवळ 2 लाखाच्या आसपास बाग गेलेला आहे. आणखी ज्यावेळेस आपण दरवर्षी फळाची जास्तीत जास्त प्रमाणात निगा राखतो, त्यावेळेस आपलं उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात वाढत जातं. तर शेतकरी मित्रांनो, सरांचं मागच्या वर्षीचं जे फळांचं जे उत्पन्न आहे ते 50,000 रुपये मागच्या वर्षीचं पहिलंच होतं. तर त्याप्रमाणे त्यांचं उत्पन्न राहिलं आणि यावर्षी जवळपास 2 लाख रुपयांच्या आसपास त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सीताफळाच्या बागेला जितका जास्त कालावधी होत असतो तितक्या जास्त प्रमाणात अजून पुढच्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे त्याला उत्पन्न मिळणार आहे. तर सर, तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की आता यावर्षी जे तुमचा प्लॉट विक्री झालेला आहे, तुम्ही सीताफळांची विक्री केली आहे, तर पुढच्या वर्षी किती वर्ष म्हणजे किती महिन्यांनी त्याला पुन्हा म्हणजे फळ येतं? 1 वर्षाने? येस. आता या वर्षीचा आपण बाग दिलेला आहे. आता सध्या जानेवारी महिना सुरू आहे. आपण एप्रिल-मेच्या आसपास त्या झाडांची कटाई वगैरे करणार आहोत आणि नंतर जूनमध्ये आपण त्याची मे महिन्यामध्ये शेणखत वगैरे टाकून जून महिन्यापासून तो बाग वाढीस लागतो आणि याच वर्षीप्रमाणे दिवाळीच्या आसपास आपला पुढच्या वर्षीचा बाग येईल. दिवाळीच्या आसपास पुन्हा या सीताफळांची विक्रीसुद्धा होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दरवर्षीप्रमाणे याला पुन्हा एकदा फळ लागतात आणि पुन्हा एकदा विक्री होते. तर सर, दरवर्षी असा किती प्रमाणात खर्च येतो? आता या वर्षीचं झालं तर पुढच्या वर्षी तुम्हाला मशागतीसाठी असा किती खर्च येतो तरी? पुढल्या वर्षी आपण ज्यावेळेस पावसाळ्याच्या अगोदर शेणखत वगैरे टाकणार आहेत, शेणखताला आपल्याला जास्तीत जास्त एकरी 20,000 रुपये खर्च येतो आणि काटणीसाठी जे काही आपले 4-2 माणसं लागतात तो खर्च येतो. आणि नंतर पावसाळ्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला माल धरायचा आहे त्यावेळेस काही ठराविक फवारण्या वगैरे आपण करणार आहोत, बुरशीनाशक वगैरे अशा औषधं वापरतो. तर सर, तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न असा आहे की तुम्ही जे बुरशीनाशकचं बोलल्या, तर तुम्ही ज्या फवारणी केलेल्या आहेत, तर थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की तुम्ही कोणत्या औषधांची फवारणी आपल्या बागेवर केल्या आहेत?
सीताफळासाठी आपण जे सरकीसाठी वगैरे औषधं वापरतो तेच औषधं आपण या सीताफळासाठी वापरू शकतो. आणि आपल्याला शेणखताची जर उपलब्धता झाली नाही तर आपण रासायनिक खत युरियाबरोबर सुफला वगैरे हे खतसुद्धा आपण सीताफळासाठी वापरू शकतो. आणि जे फवारणी आपण करतो तर तुम्ही ते पंपद्वारेच करता की काही शेतकरी जे ट्रॅक्टरद्वारे करतात, तर तुम्ही कशा Yes, पद्धतीने फवारणी केली याला? सीताफळाची मेन मशागत करत असताना काही फवारण्या आपण फवाऱ्याद्वारे करतो आणि काही औषधं आपण ड्रीपद्वारे देत असतो. ड्रीपद्वारे सुद्धा औषधं आपण सोडू शकतो. सोडता येत. आणि सर, महत्त्वाचा प्रश्न तर मला असा आहे यामध्ये की सर्वच आपले शेतकरी बांधव विचारतात की तो प्रश्न म्हणजे की आपल्याला फळबाग लागवड केल्यापासून जे तुम्हाला फळं आले त्यावर काही कीड वगैरे लागली, त्याचं नियंत्रण वगैरे कशा पद्धतीने तुम्हाला काय अडचणी आल्या त्याच्या? प्रत्येक झाड हे वेगवेगळं असतं, तर प्रत्येक झाडावर वेगवेगळं काही किडे वगैरे पडतातच. आपण या फवारणी वगैरे देऊन ते किड्यावरती आपण नियंत्रण मिळू शकतो, मात करू शकतो आपण. तर सरांचं म्हणणं असं आहे की वेळे अगोदरच आपण त्यावर फवारणी आणि खतांचं व्यवस्थापन योग्य वेळी जर केलं तर आपल्यावर ही वेळ येतच नाही, कीड आणि रोग नियंत्रणची वेळ आपल्यावर येत नाही, असं सरांचं थोडक्यात म्हणणं आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जो सीताफळाचा जो माल विकलेला आहे तो मार्केटच्या रेटप्रमाणे काय आपल्याला दर मिळाला आहे आणि आपल्याला काय वाटतं की कोणकोणत्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे उच्च दर आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतो? तर तुमचा अनुभव वैयक्तिक आम्हाला तुमची जी माहिती आहे ती सांगा आम्हाला. आपला माल जाग्यावरूनच भूमचे व्यापारी आले ते आपल्याकडे, परंतु मागच्या वर्षी आम्ही मार्केटचा रेट बघितला असता मागच्या वर्षी सीताफळ हे 80 रुपये किलोच्या आसपास गेलं होतं. यावर्षी ज्यावेळेस मध्यंतरी पाऊस पडला त्यावेळेस सीताफळाला 60 रुपयाच्या आसपास भाव होता आणि पाऊस पडल्यानंतर थोडा भाव घसरला तर 40 रुपयाच्या आसपास यावर्षी शेतकऱ्यांना भाव मिळाला. परंतु जर पावसाची पडझड झाली नाही तर शेतकऱ्यांना सीताफळाचा भाव चांगला मिळू शकतो. मार्केटचं जर सांगायचं झालं तर अमरावतीला एक चांगलं सीताफळाचं मार्केट आहे, कल्याण आहे, नाशिक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी चांगला माल एक्सपोर्ट होऊ शकतो. या ठिकाणी आपण जाऊन चांगल्या प्रकारे चौकशीसुद्धा करू शकतो आणि जिथे दर जास्त आहे तिथं आपण आपला माल विक्री करू शकतो, असं सरांचा अनुभव आहे. तर सर, आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की आपण जी सीताफळाच्या बागेची लागवड केली आहे तर दुसऱ्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता की त्यांनी सीताफळाच्याच प्लॉटची लागवड करावी आणि जरी त्यांनी केली तर कशा पद्धतीने करावी आणि याचा अनुभव तुमचा वैयक्तिक सांगू? माझं शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की आपण पारंपरिक शेती सोडून या फळबागाकडे सुद्धा वळावं, कारण आपल्या भागामध्ये थोडीफार प्रमाणात मुरमाड जमीन आहेच. या सीताफळ लागवडीसाठी मुरमाड जमीन आवश्यक आहे आणि मुरमाड जमिनीमध्ये सीताफळ हे चांगल्या प्रकारे येत असते आणि कमी लागवडीसाठी कमी खर्च लागतो आणि आपल्याला आंतरपीक वगैरे सुद्धा घेता येते, त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करावी. सर, तुमचे खूप खूप आभार. आपल्या शेतकरी बांधवांना सीताफळ लागवडीबद्दल अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.